नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाली असून कृष्णा अप्पर बँक प्रोजेक्ट अंतर्गत भूसंपादन झालेल्या जमिनींच्या शेतकऱ्यांना भरपाई वितरणाला आज शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत आलमट्टी जलाशयाची उंची सध्या असलेल्या 519.60 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. उंची वाढल्यानंतर अतिरिक्त सुमारे 130 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सिंचन योग्य जमिनीसाठी प्रति एकर 40 लाख रुपये तर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर 30 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली होती. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 8 दिवसांपासून शहर आणि परिसरात उष्म्यामध्ये वाढ झाली होती. आज शनिवारी सकाळपासूनच घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर सुमारे 5च्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाचं आगमन झालं. त्यानंतर शहरासह उपनगरांमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला, मात्र म्हणावा तसा जोर नसल्यानं सायंकाळी 5:30 नंतर पुन्हा ऊन पडलं. त्यामुळे आणखी उष्म्यामध्ये वाढ झाली होती. उष्म्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही होत होती. वाढलेल्या उष्म्यामुळे थंड पेयांचा आधार घ्यावा लागला. याचबरोबर कार्यालयातही एसी किंवा फॅनचा आधार घेऊनच गारवा घ्यावा लागला. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झालं. दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती, मात्र शहरात पावसाला म्हणावा तसा जोर नसल्यानं हवेमध्ये गारव्याऐवजी उष्माच निर्माण झाल्याचं दिसून आलं. वळिवाचा यंदाचा दुसरा पाऊस असल्यानं फेरीवाले भाजी विक्रेत्यांना आडोसा शोधावा लागला. त्यामुळे काहीशी तारांबळही उडाली होती. पावसाचा शिडकावा होत असल्यानं दुचाकीस्वार व पादचाऱ्यांनाही आडोसा शोधावा लागला. पाण्याची टंचाई असल्यानं आता वळिवावरच साऱ्यांची भिस्त आहे. जोरदार वळीव पाऊस कोसळला तर काही प्रमाणात पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वळिवाच्या पावसाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. शहरात घरफोडी करणाऱ्या पारडी टोळीचे सदस्य सक्रिय असल्याची माहिती समोर आल्यानंतर बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घर काही काळासाठी बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस विभागाच्या लॉक्ड हाऊस बीट सिस्टीमचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की कलबुर्गी येथून आलेली पारडी टोळी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करते. टोळीचे सदस्य शहरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी बंद घरांमध्ये चोरी होण्याची शक्यता अधिक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉक्ड हाऊस बीट सिस्टीमला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत 150हून अधिक घरमालकांनी आपण घराबाहेर जात असल्याची माहिती देत पोलिसांकडे घराच्या सुरक्षेची विनंती केली आहे. त्यापैकी सध्या 28 घरे पोलिसांच्या देखरेखीखाली असून संबंधित मालक अद्याप परतलेले नाहीत. या घरांमध्ये आतापर्यंत एकाही चोरीची नोंद झालेली नसल्याचे आयुक्त बोरसे यांनी सांगितले. दरम्यान शहराबाहेर अल्प किंवा दीर्घ कालावधीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देऊ शकतात. यासाठी घराचा पत्ता, पिनकोड आणि प्रवासाचा कालावधी अशी माहिती व्हॉट्सॲपद्वारे 8277951146 या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर पाठवता येते. जिल्ह्यातील सण, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील स्पीकर व डीजे साऊंड सिस्टीमच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले. या संदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारी कोणतीही साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे डीजे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये निवासी भाग, रुग्णालये, न्यायालये, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळांपासून 100 मीटर परिसर, जास्त वाहतूक असलेले रस्ते आणि संवेदनशील भागामध्ये डीजे किंवा मोठ्या आवाजातील स्पीकर्स वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून उपकरणे जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बेळगाव शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षेनंतर शालेय विद्यार्थ्यांना आनंदाचा खास क्षण अनुभवायला मिळाला. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना रोज शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षामामांनी मुलांना शहरातील सायन्स पार्क उद्यानात छोटेखानी पार्टी दिली. यावेळी रिक्षामामांनी मुलांसाठी विविध खाऊंची मेजवानी दिली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनसोक्त धम्माल केली. वर्षभर विद्यार्थी या पार्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. याबाबत बोलताना रिक्षाचालक सचिन पाटील यांनी सांगितले की वर्षाच्या शेवटच्या दिवशी रिक्षातील मुलांना छोटीशी पार्टी देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे आम्हालाही समाधान मिळते. त्यानिमित्ताने आम्हालाही आमचे शाळेचे दिवस आठवतात. तसेच हा उपक्रम साधारणपणे 26 वर्षांपासून सुरू असून सुमारे 250 ते 300 विद्यार्थी सहभागी होतात. या उपक्रमात शहरातील अनेक रिक्षामामा स्वेच्छेने सहभागी घेतात. तसेच सुट्टीच्या काळामध्ये पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत रिक्षाचालक सुशांत कांबळे, विनोद जेऊर, गणेश पवार, आकाश बायन्नाचे, कुलदीप चिमणे, प्रसाद भातकांडे, श्रीधर धामनेकर, सुभाष आनंदाचे, दयानंद रंगरेज तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील येरनाळ बॅरेजमधून उन्हाळ्यात पूर्णपणे आटलेल्या हिरण्यकेशी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी बसवण्यात आलेल्या पंप सेटची पाहणी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन केली. उन्हाळ्यात हिरण्यकेशी नदी परिसरातील येरनाळ, मदमक्कनाळ, येरगट्टी, बस्तवाड, बडकुंद्री, गौडवाड, कुरणी, अर्जुनवाड, कोचरी, चिक्कालगुड, हेब्बाळ तसेच मसरगुप्पी या गावातील शेतकरी तसेच नागरिकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार आहे. यामुळे जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपलब्ध पाण्याचा सर्वांनी मर्यादित व जबाबदारीने वापर करावा असे आवाहनही जारकिहोळी यांनी नागरिकांना केले. बेळगाव शहर व सीमा भागात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायल्याप्रकरणी मराठी भाषिक युवकांवर दाखल करण्यात आलेल्या पोलीस गुन्ह्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात तातडीने हस्तक्षेप करून मराठी भाषिकांना कायदेशीर संरक्षण द्यावे अशी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की अलीकडे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा करताना तसेच भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर आनंदोत्सवाच्या वेळी काही युवकांनी जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत गायले. मात्र या घटनेनंतर काही कन्नड संघटनांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून पोलिसांनी मराठी भाषिक युवकांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. निवेदनात ही कारवाई अन्यायकारक असून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संविधानाच्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला त्याची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. तसेच कलम अ अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून एखादे गीत गाणे हा गुन्हा ठरू शकत नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने या विषयात ठाम भूमिका घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. DK हेरिकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरिकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव आणि तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या शोरूमला. वैद्यकीय शिक्षण आणि देहदान जनजागृतीसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण बेळगावमध्ये समोर आले आहे. येथील एका डॉक्टरांनी 18 वर्षांपूर्वी स्वतःच्या वडिलांच्या पार्थिवाचे वैद्यकीय शिक्षणासाठी शवविच्छेदन केले होते आणि आता तेच डॉक्टर आपल्या आईच्या पार्थिवाचेही विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचना शिकवण्यासाठी शवविच्छेदन करणार आहेत.
बेळगाव येथील BM कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या शरीररचना विभागाचे प्रमुख डॉक्टर महांतेश रामण्णावर यांनी 2008 साली आपल्या वडिलांचे डॉक्टर BS रामण्णावर यांच्या पार्थिवाचे विच्छेदन केले होते. वडिलांची शेवटची इच्छा होती की त्यांचे शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगात यावे. आता त्यांची 101 वर्षांची आई डॉक्टर सुशीला देवी B रामण्णावर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिवही केली BM कंकणवाडी आयुर्वेद रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय बेळगाव येथे देहदान करण्यात आले आहे. सुशीला देवी यांनी आपल्या मुलानेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्या पार्थिवाचे विच्छेदन करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मंगळवारी त्यांचे पार्थिव अधिकृतपणे महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान त्यांच्या डोळ्यांचे आणि त्वचेचे दान आधीच करण्यात आले आहे. बैलहुंगल येथून पार्थिव महाविद्यालयात आणून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शरीररचना विभागाच्या प्रयोगशाळेत ते ठेवण्यात आले. विशेष म्हणजे त्यांचे पती डॉक्टर BS रामण्णावर यांचे संरक्षित पार्थिव देखील याच प्रयोगशाळेत असून आता त्यांच्या शेजारीच सुशीला देवी यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. डॉक्टर महांतेश रामण्णावर यांनी सांगितले की आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे, मात्र त्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहावे लागते. कुटुंबियांशी चर्चा करून आणि KLE संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत हे विच्छेदन केले जाईल. देहदानाबाबत जनजागृतीसाठी रामण्णावर कुटुंबाने रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 5,000 लोकांनी देहदानाची नोंदणी केली असून 1,000हून अधिक देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयांना करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा अंतिम टप्पा सुरू असून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करून नागरिकांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी पुरवणे हे सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. ग्रामीण पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या बेळगाव आणि चिकोडी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव, बागलकोट आणि विजयपूर जिल्ह्यातील विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुजलाम भारत ॲप तसेच जिल्हा तांत्रिक युनिट समितीच्या स्थापनेबाबत 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शिंदे यांनी सांगितले की जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती ग्रामपंचायतींकडे सुपूर्द करावीत. तसेच पाणीपुरवठा यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर संबंधित गावांना हर घर जल ग्राम म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. स्वच्छतेसाठी प्राधान्य द्यावे. विभागातील अभियंत्यांनी पिण्याच्या पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच पाण्याच्या स्रोतांचा परिसरात स्वच्छता राखली जाते का याचीही काटेकोर देखरेख करावी. नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्यावा. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी CEO राहुल शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. शहरामध्ये लावण्यात आलेले इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे पोस्टर्स तात्काळ हटवावेत, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. बेळगाव सर्किट हाऊस येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. पोस्टर्स हटवण्यासाठी पोलिसांनी 2 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र 4 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप मुतालिक यांनी केला. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधित पोस्टर्स हटवावेत अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या अफजल खान वधाचे तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे पोस्टर्स लावण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी द केरला फाईल्स 2 या चित्रपटाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया देत हा चित्रपट समाजाला संदेश देणारा असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला श्रीराम सेनेचे स्थानिक नेते रवी कोकितकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव गोवा नव्याने तयार करण्यात आलेल्या चौपदरी महामार्गावरील खानापूर तालुक्यातील गणेबैल येथे उभारलेल्या टोलनाक्यावर किमान वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा तीव्र निषेध म्हणून शनिवारी टोल वसुली पूर्णपणे बंद करण्यात आली. बेळगाव गोवा चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती.
रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच सुमारे 2.5 वर्षांपूर्वी गणेबैल येथे टोल नाका उभारून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नुकसान भरपाई व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना 8 दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन महामार्गासाठी गेली आहे त्या भूमिपुत्रांना टोल नाक्यावर नोकरी देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनानुसार जवळपास 40 भूमिपुत्रांना गणेबैल टोल नाक्यावर कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात आले. मात्र गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून त्यांना किमान वेतन देण्यात येत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. किमान वेतन देण्याबाबत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडे वारंवार मागणी केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान कंत्राटदाराने काही कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. त्याच्या निषेधात शनिवारी टोल वसुली बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराजवळ ऊसाच्या शेतात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख सुजाता पवार वय 34 अशी झाली आहे. शहराजवळ प्रदीप गुंडा यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुजाता पवार या हरोळी परिसरात राहणाऱ्या आपल्या पतीपासून वेगळे राहत होत्या आणि त्या अथणीतील आपल्या माहेरी वास्तव्यास होत्या. दरम्यान त्यांची ओळख कुमार हवालदार या व्यक्तीशी झाली होती आणि त्यांच्यात संपर्क वाढला होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. महिलेच्या मालमत्तेवर डोळा ठेवूनच आरोपी कुमार हवालदार याने हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 5 मार्च रोजी दुपारी आरोपीने सुजाताला दुचाकीवरून ऊसाच्या शेतात नेले आणि तिथे कपड्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. वडगाव परिसरातील आनंदनगर नाझर कॅम्प येथे गेल्या 10 दिवसांपासून ड्रेनेज तुंबल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली असून ड्रेनेजचे पाणी ओसंडून वाहत असल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच असून अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ड्रेनेजमधील घाण पाणी परिसरात पसरत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही दूषित झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने ड्रेनेज साफ करून दूषित पाण्याची समस्या सोडवावी, तसेच विहिरींची स्वच्छता करून परिसरात आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. सामाजिक आरोग्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या विजया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी तर्फे KSR कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे भव्य मोफत फिजिओथेरपी आरोग्य व जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 175 जणांनी लाभ घेतला. महिलांच्या आरोग्य समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरातील प्रमुख विषय म्हणजे मासिक पाळी स्वच्छता या विषयावरील मार्गदर्शन सत्र. या सत्रामध्ये 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तज्ज्ञांनी मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याचा प्रजनन आरोग्यावर होणारा दीर्घकालीन परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. याशिवाय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीही विविध तपासण्या घेण्यात आल्या. स्नायू व हाडांच्या आरोग्याची तपासणी अंतर्गत 15 कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन देण्यात आले. तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी वाढत्या वयानुसार होणाऱ्या सार्कोपेनिया याबद्दलही जनजागृती करण्यात आली. तसेच 25 लाभार्थ्यांची BMI तपासणी करून त्यांच्यासाठी फिटनेस मार्गदर्शन व व्यायाम सत्रही घेण्यात आले. KSR कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
निपाणी येथे शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास निपाणी चिकोडी रोडवर ज्यूस सेंटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले, तर अन्य 2 दुकानांचे किरकोळ नुकसान झाले. फारुख पकाली असे नुकसानग्रस्त व्यावसायिकाचे नाव आहे, तर राजा सन्मानी सलून सेंटर व शाहू अमृत चहा या 2 व्यावसायिकांचे किरकोळ नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी चिकोडी रोडवर हरीश जासूद यांच्या कॉम्प्लेक्समध्ये फारुख पकाली यांचे ज्यूस सेंटर आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री 10:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये ज्यूस सेंटर जळून खाक झाले. जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले, तर लागून असणाऱ्या राजाज सन्मानी सलून सेंटर व शाहू अमृत चहा या 2 व्यावसायिकांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या संदर्भात नागरिकांनी ही माहिती निपाणी अग्निशामक दलाला दिली. त्यानुसार निपाणी अग्निशामक दलाचे उदय पटन, DL कोरे सचिन कट्टी यांनी कमते महेश कांबळे यांनी त्वरित घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यूस सेंटरचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले, तर निपाणी अग्निशामक दलाने प्रयत्न केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. निपाणी अपघातातील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. सौरभ चौगुले वय 25 असं मृत झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली. याबाबत बसवेश्वर चौक पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की सदर युवक सौरभ हा दुचाकीवरून सौंदलगाहून गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास निपाणीच्या दिशेने येत होता. दरम्यान यमगर्णी नजीक मांगूर फाटा येथे आल्यानंतर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो जोरात खाली कोसळला. त्याला त्वरित निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महाकवे गावामध्ये शोककळा पसरली. अपघातस्थळी अवताडे कंपनीचे कर्मचारी तसेच बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार करत आहेत. शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास त्याचा मृतदेह महाकवे गावामध्ये आणण्यात आला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी अक्षरशः हंबरडा फोडला. सदर युवक सौरभ हा सौंदलगा येथे एका मॉलमध्ये कामास होता. उन्हाळ्याची सुरुवात होताच शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून वडगाव येथील रयत गल्लीतील रहिवाशांनी शनिवारी सकाळी रिकाम्या घागरी हातात घेऊन LNT आणि महानगरपालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. उन्हाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच रयत गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ही समस्या तात्काळ सोडवावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला असून गेल्या 15 दिवसांपासून वडगाव परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार घरामध्ये येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळत असून त्यामुळे ते पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी तात्काळ दुरुस्ती करून स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. हुक्केरी तालुक्यातील चिलभावी परिसरात विनापरवाना साठवून ठेवलेल्या वाळूवर विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत 110 टन वाळू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. तसेच सुमारे 30 टन माती मिश्रित वाळूची विल्हेवाट लावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार चिलभावी जवळील एका माळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार यमकणमर्डी पोलीस, खाण व भूगर्भ विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवत छापा टाकला. या कारवाईमध्ये सुमारे 110 टन वाळू ताब्यात घेण्यात आली. तसेच माती मिश्रित सुमारे 30 टन वाळू जागेवरच नष्ट करण्यात आली. संबंधितांनी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता वाळू साठवून ठेवल्याचे तपासात आढळून आले. या कारवाईमध्ये यमकणमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, खाण व भूगर्भ खात्याचे सुजित कुलकर्णी, सलीम मुल्ला, त्रिविक्रम मनोवाचार्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कुलदीप सिंग राजपूत तसेच महसूल खात्याच्या नेत्रावती नायक आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी संबंधितांविरुद्ध यमकणमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे संवर्धन करण्यात येणार असल्याने 14 मार्च ते 17 मार्च 2026 या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचे तसेच तत्व कलशाचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच मंदिरातील दैनंदिन नित्य धार्मिक विधी मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. दरम्यान 18 मार्च 2026 पासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. आंबेवाडी येथील श्री महालक्ष्मी देवी प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ झाला असून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी सूर्योदयाला 6:52 देवीचा विवाह व अक्षतारोपण करून मोठ्या भक्तिभावाने सोहळा पार पडला. यावेळी गावातील विविध युवा युवती मंडळे, भजनी मंडळे, विविध संस्था, महिला वर्ग व देवस्थान ट्रस्ट कमिटी सहभागी झाले होते. यानंतर श्री महालक्ष्मी देवी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून लक्ष्मी गल्ली, रामदेव गल्ली, शांतीनगर, गणपत गल्ली मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण भाविक करीत होते. अग्रभागी देवस्थान ट्रस्ट मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने लक्ष्मी देवीचा जयघोष करत होते. मिरवणुकीमध्ये धनगरांचे ढोल पथक तसेच भजनी मंडळे सहभागी झाले होते. ठिकठिकाणी महिलांनी श्री महालक्ष्मी देवीची पूजा करून फुलांची व भंडाऱ्याची उधळण केली. संध्याकाळी ही मिरवणूक मारुती गल्लीतील मारुती मंदिरासमोर ठेवण्यात आली आहे. 11 रोजी येथूनच सकाळी 9 वाजता सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. या उत्सवासाठी बाहेरगावच्या पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली असून अत्यंत शांततेत हा सोहळा साजरा होणार आहे. बेळगाव शहरामध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिर बापट गल्ली येथे रविवार दिनांक 15 मार्च 2026 श्री स्वामी समर्थ मूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरामध्ये सायंकाळी 5 वाजता श्रीच्या मूर्तीचे अनावरण व पूजन होणार असून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक मंदिरापासून सुरू होईल. ही मिरवणूक रामदेव गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली या मार्गाने पुन्हा मंदिरात परत येणार आहे. मिरवणुकीनंतर रात्री आरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मूर्तिकार राजू विष्णू मोहिते तसेच इंद्रायणी महिला भजनी मंडळ कंगराळी खुर्द यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तसेच 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मंदिरात विशेष पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.